नमस्कार मित्रांनो, राम राम. शेतकऱ्यांची शेती शाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत आपल्या एका लिंबाच्या झाडाखाली आणि त्या लिंबाची जडीबुटी आपण आज तपासणार आहोत. आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथीसाठी त्याचा उपयोग होतो, वनौषधी म्हणून त्याचा उपयोग होतो. अशी नीम, ऑर्गॅनिक नीम, त्याची एनर्जी आपण तपासणार आहोत. एनर्जी हे पहा, लिंबाचे पानं मी सोबत घेतलेले आहेत. लिंबाच्या पानाची एनर्जी आपण मोजूया. आपण डाउजिंगनं लिंबाच्या पानाची एनर्जी आपण डाउजिंगनं मोजू. एनर्जी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगावे प्लीज. 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 आपली डाउजिंग सोयीशी फिरते, याचा अर्थ एनर्जी पॉझिटिव्ह आहे. 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 पॉझिटिव्ह एनर्जी आहे. एनर्जी पॉझिटिव्ह आहे. वनौषधी म्हणून उपयोग होतो याचा. 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 वनौषधी आहे. वनौषधी आहे. वनौषधी आहे. वनौषधी आहे. वनौषधी आहे. आयुर्वेदिक म्हणून कार्य करतं. आयुर्वेदिक म्हणून कार्य करतं. आयुर्वेदिक म्हणून कार्य करतं. आयुर्वेदिक औषधासाठी कार्य करतं. नीम ऑइल, नीम ऑइल, नीम ऑइल म्हणून कार्य करतं. मानवी शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं. मानवी शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. थँक्यू. अशा पद्धतीने मित्रांनो, या डाउजिंगवर आपल्याला प्रत्येक एनर्जी मोजता येते. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, किती पर्सेंटेज काम करते, मानवी शरीरासाठी हानिकारक आहे का नाही आहे, हे सगळं यावर आपल्याला शोधता येतं आणि चेक करून पाहता येतं. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.